मिश्र डाळीचे चटकदार सांडगे करण्यासाठी इथं मी घेतले 2 वाट्या मटकीची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि यामध्ये पाणी घालून 2 वेळा ही पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून हे रात्रभर असंच भिजत ठेवायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी या डाळी परत एकदा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि एका चाळणीवर निथळण्यासाठी ठेवून द्यायच्या। एक 10 मिनिटे चाळणीवर निथळत ठेवल्यानंतर आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त मोठी नाही अशी मध्यम स्वरूपाची वाटून घ्यायची आहे। तर बघा, शेवटच्या भांड्याच्या बॅचमध्ये आपल्याला 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 2 चमचे जिरं घालायचे आणि हे सुद्धा डाळीबरोबर चांगलं वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचे पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे तिखट लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे कसुरी मेथी, 1.5 ते 2 चमचे मीठ आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता चांगलं मिक्स करून व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटे मुरण्यासाठी एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आणि 10 मिनिटानंतर याचे आपल्याला सांडगे तयार करून घ्यायचे आहेत। तर बघा, 10 मिनिटानंतर पीठ चांगलं मुरलेलं आहे। आता हे वाटलेल्या डाळीचं पीठ असल्यामुळे हाताला पाणी लावायची गरज पडत नाही। तर यातलं थोडं थोडं पीठ हातावर घ्यायचं आणि एका कागदावर याचे छोटे छोटे असे सांडगे तोडून घ्यायचे आणि 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगले कडकडीत असे वाळवून घ्यायचे। अशा प्रकारे आपले मिश्र डाळीचे खमंग चटकदार सांडगे तयार होतात। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा।